घरात रोज होणारे वाद, दारूच्या नशेतून होणारी मारहाण आणि सहनशक्तीचा शेवट झाला की माणूस काय करू शकतो याचं थरकाप उडवणारं उदाहरण अमरावतीत समोर आलं आहे, जिथे एका मुलानेच आपल्या वडिलांचा जीव घेतला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी उमेश इटनारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. अमरावती जिल्ह्यातील रेवसा येथे घडलेली ही घटना सर्वांनाच हादरवून टाकणारी आहे. जनार्दन केवदे वय 52 यांना दारू आणि गांजाचे व्यसन होते. या व्यसनामुळे ते सतत घरात पत्नी आणि मुलासोबत वाद घालत, शिवीगाळ करत आणि अनेकदा मारहाणही करत असत. घरात दररोज सुरू असलेल्या त्रासामुळे कुटुंबीय त्रस्त झाले होते आणि विशेषतः त्यांचा मुलगा धीरज, वय अवघं 18 वर्ष, तोही सगळ्यामुळे मानसिकदृष्ट्या खचत चालला होता. 21 एप्रिलच्या मध्यरात्री जनार्दन नशेत घरी आले आणि नेहमीप्रमाणे वाद सुरू झाला. एवढंच नाही तर त्यांनी घरातील वीज पुरवठाही बंद केला. अंधार, गोंधळ आणि तणाव यामध्ये परिस्थिती अधिकच बिघडली. या दरम्यान सहनशक्तीचा अंत झाला आणि रागाच्या भरात धीरजने घरात असलेल्या लाकडी दांडक्याने आपल्या वडिलांच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. हा प्रहार इतका जबर होता की जनार्दन यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच वलगाव पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान धीरजच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि काही वेळातच त्याने आपला गुन्हा कबूल केला. अवघ्या 4 तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. घरातील सततचे वाद, व्यसनाधीनता आणि त्यातून निर्माण होणारा ताण, याचा शेवट इतका भयंकर होऊ शकतो का? एका कुटुंबाची वाताहत झाली, बापाचा जीव गेला आणि मुलगा आरोपी बनला. ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर समाजाला विचार करायला भाग पाडणारी एक मोठी वास्तवता आहे.